हा माझा नातू यशवर्धन. ऑफकोर्स यांना कोण नाही ओळखत. आणि हे मल्हार राजे शिर्के आणि धवल राजे शिर्के. हॅलो, प्लेजर मीटिंग. हॅलो, सेम. यश, माझं यांच्याशी बेसिक बोलणं झालंय. मला आता असं वाटतं की या कंपनीचं सर्वे सर्वा म्हणून या डीलचा आणि या मीटिंगचा चार्ज तू घ्यावास अशी माझी रिक्वेस्ट आहे. ये आजोबा हो. कमी कमी. सो मिस्टर राजे शिर्के, खरंच या डीलच्या निमित्तानं आम्ही तुमच्याशी जोडले जातोय आणि यामुळे आमची मार्केट व्हॅल्यू निश्चितच वाढणार आहे. तुम्ही या एवढा मान आम्हाला देताय त्याचा आम्हाला नक्कीच आनंद होतोय. परंतु आपली मार्केट व्हॅल्यू आपण कोणाबरोबर काम करतोय याही पेक्षा आपण कशा पद्धतीने काम करतोय आणि कसं काम करतोय यावर जास्त अवलंबून असतं. आम्ही जेव्हा मार्केट रिसर्च केला त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की तुमची कंपनी सुद्धा आमच्यासारखीच माणुसकी आणि एथिक्सला महत्त्व जास्त देते आणि म्हणूनच हे डील आम्ही तुमच्याबरोबर करतो. आता बाकीची बोलणी झाली, लिगल गोष्टी आपण पूर्ण करून. समीर. येस प्लीज. थँक्यू. जरा लीगल डिपार्टमेंटची फाईल आत पाठवा. थँक्यू. न्या मॅडम, ही फाईल घेऊन आत बोलवले पटकन. मला? अहो आत मीटिंग सुरू आहे ना. उगाच मी कशाला? घारतोंडे सरांना सांगा ना. हो मी सांगितलं त्यांना, पण त्यांचं लक्षच नाहीये. फोनवर बोलतात कोणाशी तरी. आता साहेबांनी ही फाईल अर्जंट मागवली. नाही मी घेऊन गेलो असतो, पण मोठ्या साहेबांनी भस्कन एखादा प्रश्न विचारला तर माझा ततपपा होईल ना. उगाच बाहेरच्या लोकांसमोर शोभा व्हायला नको. प्लीज. जाते मी. थँक्यू मॅडम. सुरेश, ती डीलची फाईल कुठे? ते न्याय मॅडम सरांना द्यायला घेऊन गेल्या. अरे तू ती फाईल नेहाकडे का दिलीस? पण तुम्ही फोनवर बोलत होता ना, आता सरांनी ती फाईल अर्जंट मागवली, मी पाठवून दिली. अरे सरांच्या केबिन मध्ये जायचा एकच चान्स होता, तोही गेला. आता होणाऱ्या डील बद्दल काहीच कळणार नाही. पुन्हा सीबी मॅडमच्या शिव्या खाव्या लागणार. सो लेट्स प्रे फॉर अ व्हेरी हॅपी अँड फ्रुटफुल असोसिएशन. खरं तर आज आमचं एक स्वप्न पूर्ण होतंय. तुमच्यासोबत काम करण्याची आमची कधीपासूनची इच्छा होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या कंपनीला आता 50 वर्ष पूर्ण झालेत. आमच्याशी डील करण्यासाठी तुम्ही आजचा दिवस निवडला, ही खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मिस्टर यशवर्धन, आय मस्ट से दॅट तुमच्या आजोबांनी सुरू केलेला हा बिझनेस तुम्ही खूप चांगल्या रीतीने पुढे नेत आहे. थँक्यू.
a long and fruitful association. आता हे डील पक्क झालं. मी आहे कमी सर. मिस्टर यशवर्धन, तुमच्या बरोबर काम करताना आम्हाला खरोखरच खूप आनंद होतोय. येस मिस नेहा. थँक्यू. मिस्टर यशवर्धन, तुमच्या बरोबर काम करताना आम्हाला खरोखरच खूप आनंद होतोय. हा वा, आजोबा हे डील आपल्याला हवं होतं तसं झालंय. खरंय, अगदी मनाजोगते डील झाले आणि या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतोय. यश, मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा काय होतं माझ्याकडे? जानकीचं स्त्रीधन आणि मी जमलेला थोडाफार पैसा, बस या जीवावर सुरू केला बिझनेस. हळूहळू भरभराट होत गेली आणि आज एक चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. 50 वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला. आज एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. हे काय झालं रे यश? अरे एवढा छान दिवस आहे, इतकं छान डील झालं, तुला आनंद नाही झाला का? कम ऑन समीर, ही डील होणं आपल्या कंपनीसाठी खूप मोठी आणि प्रेस्टिजियस गोष्ट आहे. ऑफकोर्स आय एम व्हेरी हॅपी. मग मला टेन्शन या गोष्टीचं आहे की आपलं बिंग फुटणार आहे. कसलं बिंग? आजोबा, कसं विसरता तुम्ही? या ऑफिसमध्ये मी एक साधा एम्प्लॉई आहे आणि हा माझा बॉस आहे. मग अरे हो, मला आलंय लक्षात. अहो मगाशी त्या राजेश शिर्केंशी हात मिळवताना ह्याला पाहिलं नाही का त्या डबेवालीनी? मग आता तिला कळलं असेल ना खरा बॉस कोण आहे तो. अरे कळलं तर कळू दे की, त्यात काय एवढं? आज न उद्या कळणार अजून तिला. हा, इतकं सोपं राहिलं नाहीये ते आजोबा. कळणं आणि सांगणं ह्याच्यामध्ये फरक आहे. इतके दिवस या ऑफिसमध्ये मी एक साधा एम्प्लॉई म्हणून वावरतोय. इथली सगळे लोक माझ्याबरोबर खूप विश्वासाने गोष्टी शेअर करतात. मला त्यांच्यातला एक समजतात. एक रिलेशनशिप डेव्हलप झालंय या सगळ्यांबरोबर. एक छान बॉन्ड तयार झालाय आमचा. जर ही गोष्ट त्यांना अशा पद्धतीने कळली तर किती धक्का बसेल त्यांना. आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटेल की मी विश्वासघात केलाय त्यांच्याबरोबर. हे बरोबर आहे, मला लक्षात झालं नाही. पण त्यांना हे अशा पद्धतीने कळायला नको होतं नाही का? तू म्हणालास की ते रिलेशन, तो छान बॉन्ड नाही झालंय खरंय, पण कोणाच्या बाबतीत झालंय? हा, मला काही कळलं नाही ते कुणाबरोबर आहे नेमकं. तुम्ही दोघं एकत्र आलात नाही की तुम्हाला फक्त मस्करी सुचते. मला बोलायचंच नाही. अरे यश, नाही हो करत खरे राहा बॉस, तुमची जी काय. हो ऐका ना. बिचारा. यश, हा? एवढ्या मोठ्या डीलसाठी तुला का आत बोलवलं होतं? आणि फक्त तेवढंच नाही तर त्यांनी हँडशेक पण केला आणि ते असं म्हणाले की ही कंपनी तुझी आहे. असं म्हणाले ते? हो, मी ऐकलं. ओ ओके. यश, खरं सांग काय? नाही, मी खरंच सांगतोय तुला नेहा, खरंच सांगतोय तुला. हे बघ, काय झालं,
की मला समीर सरांनी आत बोलवलं, ओके, आणि मी तुला म्हणालो ना की थोडे सुपरस्टिशियस आहेत, त्यांना वाटतं मी लकी आहे. प्लीज यश, असं लकी वकी काही नाहीये. तू सरळ सांग मला खरं काय रिझन आहे. नेहा, बरोबर ऐकलं तुम्ही. ही कंपनी यशचीच आहे. काय बोलताय सर तुम्ही? सर, इनफॅक्ट इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचीच ही कंपनी आहे, राईट? नेहा, आमचे आजोबा म्हणतात ते बरोबर आहे. त्या कंपनीमध्ये काम करणारा प्रत्येक जण ही आमची फॅमिली आहे. आणि घर काही कोणा एकाच नसतं ना, सगळ्यांनी मिळून ते घर होतं, राईट? सो इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचीच ही कंपनी आहे. इनफॅक्ट या डीलची आयडिया यशची होती. सो मोठ्या सरांचीच अशी इच्छा होती की त्याने ह्या डीलचा चार्ज घ्यावा, आणि त्याने ते करून दाखवलं. ग्रेट जॉब, फॅन्टास्टिक, वी आर सो प्राऊड ऑफ यू. आणि मिस नेहा, तुम्ही सुद्धा या कंपनीसाठी खूप मन लावून काम करता. सो हे कायम लक्षात ठेवा की ही कंपनी तुमची सुद्धा आहे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुला वाचवलंय, सांगून टाक ते सुंदर दिसते. ओके, हो. येस सर. ऑल द बेस्ट. हे डील तर तुम्ही यशस्वी करून दाखवलंच, पण यश, इथून पुढच्या सगळ्या कामांसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. कीप इट अप. कधी कधी गोष्टी वाटतात तेवढ्या अवघड नसतात. डोंट वरी, होईल सगळं नीट. ओके. नेहा, तू खूप सुंदर दिसतेस. तू दिसत का नाहीयेस? नेहा होती ना इथे? ती गेली. ओह, अच्छा. आत येऊ का सर? हो, या 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 या. तुम्ही बोलवलं मला सर? हो हो, आपल्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचंही सर. तुम्ही जॉईन झाल्यापासून मी तुम्हाला बघतोय, खूप मनापासून काम करताय तुम्ही. थँक्यू सर. आणि म्हणूनच समीर सरांच्या अगदी मर्जीतले आहात. थँक्यू सर, पण मर्जीतला वगैरे मी काही नाही आहे त्यांच्या. ऍक्च्युली काय, मी त्यांच्याबरोबर आता काही वर्ष काम करतोय, म्हणून मला त्यांची कामाची पद्धत माहिती आहे, बस एवढंच. बरं बरं बरं, उत्तम. पण मला सांगा, कशी काय झाली मीटिंग? कुठली मीटिंग सर? नाही, आज काहीतरी महत्वाचं डील होणार होतं नाही, असं माझ्या कानावर आलं. ती चांगली झाली मीटिंग, खूप चांगली झाली. पण मला एक समजलं नाही, एवढ्या महत्वाच्या मीटिंगसाठी समीर सरांनी तुम्हाला कसं काय आत बोलवलं? आता तुम्हीच म्हणालात ना सर की मी समीर सरांच्या मर्जीतला आहे. म्हणजे आता मोठी माणसं सर,
त्याने बोलवलं की आपण जायचं, आपलं काय. ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, तर काही झालं तरी इथे मी तुमचा बॉस आहे. ऑफकोर्स. मग समीर सर आणि त्यानंतर मोठे सर. येस ऑफकोर्स. त्यामुळे माझ्या मर्जीतही तुम्हाला राहायला हवं. शुअर सर. म्हणजे माझे सगळ्यात पहिले बॉस तुम्हीच आहात सर. ओके. मला सांगा, कशी झाली मीटिंग? कुठली मीटिंग सर? त्या डीलची मीटिंग खूप छान झाली. खूप छान मीटिंग झाली. आपल्या फेवर मध्ये झालं का डील? हो सर, आपल्या फेवर मध्येच झालंय. काय बोलणं झालं? बोलणं म्हणजे जे मीटिंग मध्ये होते तसंच बोलणं झालं सर. हो, पण साधारण किती अमाऊंटचं डील होतं? अमाऊंट म्हणजे सर ऍक्च्युली बघा, 5 आणि 10 15, 15 आणि 10 25, 25 आणि 25 50. 50 कोटी? हा, म्हणजे 50-100 कोटी हल्ली काय आहे सर, यु नो. मग विशेष काही बोलणं झालं का? विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो सर. हा सर, काय आहे, ते म्हणाले की तुमच्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक गोष्ट म्हणाले सर, त्यांनी मला सांगितलं की घारतोंडे सरांना आवर्जून विश करा मला. आणि त्यांना सांगा की कंपनीला 50 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन. थँक्यू. मी येऊ सर? हो, या. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन सर. येस, कॉंग्रॅच्युलेशन. अरे, महत्वाचं बोलायचंच राहिलं. एक वाक्य नाही बोलू शकत. जगभरात फिरलोय, करोडोंच्या डील्स केल्यात, बरं 1000 लोकांसमोर प्रेझेंटेशन केलं. कम्युनिकेशनचा मला प्रॉब्लेम. कम्युनिकेशन. तू काय बघतोस? पी ना कॉफी. आणि एक वाक्य नाही बोलू शकत. मग आजच असं का होतंय? बरं, माझे इंटेन्शनही चांगले आहेत. अरे, चांगला मित्र म्हणून तर मी म्हणूच शकतो ना. अरे मग म्हणत का नाहीयेस तू यश? लेट्स फोकस. यश, फोकस. आज तू खूप सुंदर दिसते. सिंपल. आज तू खूप सुंदर दिसतेस. हाय न्या, इथे काय करतेस? अरे, हे आपल्या ऑफिसचं कॅन्टीन आहे ना, मी ते कॉफी प्यायला येऊच शकते. तू दिसला म्हणून तुझ्यासाठी पण आणली. हाऊ स्वीट. हाय. साडीमध्ये आज तू खूपच छान दिसतेस. थँक्यू सो मच. नेहा, मी रागवलीये तुझ्यावर. का? तुला एकदाही सांगावं असं नाही वाटलं? अगं, ऍक्च्युली समीर सरांनी अचानक मला सांगितलं की यश तुला प्रेझेंटेशन द्यायचंय, म्हणून आय हॅड टू. मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मग सकाळपासून परी, काकू, ऑफिसचा सगळा स्टाफ सगळ्यांनी सांगून झालं. तुला एकदाही सांगावं असं नाही वाटलं ना की तू छान दिसती असं? आय नो तू शेफालीचं कौतुक केलं असशीलच, पण मित्र म्हणून तू छान दिसतेस एवढं तर तू म्हणूच शकतो ना. चल मी नेहा, तू आज खरंच खूप सुंदर दिसतेस. किती खोटारडा आहेस ना तू. आज सकाळपासून एकदाही नाही बोलला आणि आता मी म्हणाले म्हणून लगेच बोलला. एक नंबरचा खोटारडा आहेस. तसं नाही. ऐक तर नेहा, खरं